44 कलमाने त्यांना प्रश्नाचे उत्तर नसेल आरक्षण उठवण्यात आलेलं आहे महापौर साहेब. त्याप्रमाणे आपल्या जनरल बोर्डाचा अधिकार आहे की आपल्या जनरल बोर्डापुढे आपल्याला महापालिकेचे जे ड्युटी प्लॅन आपल्या जनरल बोर्डापुढे आणणार आहेत का. सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण तिसरी सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये भरली आणि त्याच्यामध्ये सभाशास्त्राप्रमाणे हा अजेंडा आहे माझ्या हातामध्ये. त्याच्यामध्ये पहिलीच ओळ आहे, सदर सभेखाली खालील विषय येतील आणि तदनंतर इतिवृत्तांत हा मान्य केला जाईल मागच्या सभेचा आणि तदनंतर कलम 44चे प्रश्न उपस्थित केले जातील आणि त्याच्यावर सवाल जवाब होईल. हा सभाशास्त्र आहे आणि सभाशास्त्राप्रमाणे सभा होणं अपेक्षित आहे. पण यंदाची ही सभा तिसरी सभा आहे. 2 सभा तर इतिवृत्तांत शिवाय झालेत, पण ही तिसरी सभा देखील इतिवृत्तांत शिवाय झाली. ह्याच्यामध्ये इतिवृत्तांत हा महत्त्वाचा असतो. सभेचा एक शास्त्र आणि गाभा आहे आणि त्याची मान्यता असणं अपेक्षित आहे. इतिवृत्तांत आपल्याला मिळाला, इतिवृत्तांत अजून मंजुरी देखील केलेली नाही. मग त्याशिवाय देखील तुम्ही ह्या पद्धत अनुषंगाने जेव्हा आम्ही 44 ह्या इतिवृत्तांत मी इतिवृत्तांत पार्टीचा विषय आहे तो, त्यांनी निर्णय काय अजून मला आता इतिवृत्तांत आणखीन काही त्रुटी आहेत म्हणून अजून मंजूर केले नाहीत म्हणून इतिवृत्तांत. हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. दुसरा विषय म्हणजे अधिनियम क्रमांक 44 प्रमाणेच आपण 44 खाली एक प्रश्न विचारला. काय होता प्रश्न आणि उत्तर मिळालं. मी जेव्हा प्रशासकीय काळामध्ये जेव्हा डीपी प्लॅन मंजूर झाला त्या काळामध्ये यांनी उपसमितीच्या माध्यमातून अनेक सोलापूर शहरातल्या आरक्षण उडवण्यात आल्या. ते सूचना हरकतीमध्ये आम्हाला निदर्शनात आलं. त्यानंतर खरं तर फंडामेंटल आमचं राईट आहे, महापालिकेचा सर्वसाधारण अधिकार बोर्डापुढं आणलं पाहिजे, म्हणजे डीपी प्लॅन आणलं पाहिजे. त्याच्यावर समिती घटित करून मग त्यावर तो अंतिम मंजुरी. अजून शासनाने डीपी प्लॅनला मंजुरी दिलेली नाही. माझा विषय ऐकताना तेच होतं की आमच्या ज्या तुमच्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय असतील, आता आमची महानगरपालिकेची इलेक्शन झालेली आहे, कमिटी निर्मिती झालेली आहे. ते बोर्डापुढे तुम्ही ज्या ज्या आरक्षण उडवलं ज्या उडवलं नाही त्याच्यात बोर्डापुढे तुम्ही अंतिम मंजुरी आणणार आहेत का, माझा हा विषय होता. नाही, पण 44 प्रमाणे 7 दिवसाच्या तुम्हाला उत्तर मिळणं अपेक्षित होतं आणि नगर सचिवाकडून ते प्रोसेस झाली होती का. मी नगर सचिवांनी ऐकताना वारंवार तेच विचारलो. मी 44 कलमाखाली आपल्याला पत्र दिलं होतं, माझा उपप्रश्न होता, प्रश्न मांडलो तर आयुक्त साहेबांनी त्याच्यावर खुलासा असं देण्यात आला की तुम्हाला लिखित स्वरूप ह्या अगोदर द्यायला पाहिजे होतं, खरं होतं, पण त्यांनी देऊ शकले नाही. पण त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये लिखित स्वरूपाचं उत्तर देतो म्हणले. हे नवीन पायंडा घालायचा ऐकताना प्रशासनाचा कारभाराचा भाग आहे का असं मला संशयाचं वाटतं. सभाशास्त्राप्रमाणे सभा होतीये, होत नाही. धन्यवाद. त्याचबरोबर त्या 44 मध्ये दुसरा प्रश्न तुमचा होता की सोलापूर महानगरपालिकेच्या वाणिज्य शाखेमध्ये एकूण किती पद्धतीच्या ठेवी आहेत आणि त्याच्या व्याजाचा उल्लेख कसा केला जातो. कलम 44 असं सांगतो तर प्रत्येक सदस्याला महानगरपालिकेच्या कारभाराचा प्रश्न विचारायचा अधिकार त्या ठिकाणी आणि तो अजेंडावर सुद्धा तो ठेवलेला आहे. तो सर्वप्रथम तो अजेंडावर ठेवलेला प्रश्न महापौर साहेबांनी तो घ्यायला पाहिजे होतं. आयुक्त साहेबांनी महापौर तो घेतलाच नाही. तर मग आम्हाला सदस्यांना ते घेतला नसल्यामुळं आम्हाला उठून सांगावं लागलं की 44 अन्वये आम्हाला विचारायचा अधिकार आहे की त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे. तर मी 11 तारखेला त्याचा प्रश्न मी विचारला होता नगरसेवकांना. त्याला मला अपेक्षित होतं 7 दिवसाच्या आत मिळालं पाहिजे. पण नगरसचिव खात्यानं तो पुटअप करायचा असतो महापौरांना व संबंधित अधिकाऱ्यांना, तो केलाच नाही आणि त्या संबंधित आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मला सभागृहात तो उठून विचारावं लागला की हा समाधानी आहात उत्तरावर. नाही, समाधानी नाही आहे. समाधानी तर नाही आहे. निविदा ती प्रक्रिया असते, ती प्रक्रियेचं ते सांगितलेलं नाही. तोंडी उत्तर दिलं, लेखी स्वरूपात कुठलंही उत्तर नाही, कुठलंही लेखी स्वरूपात उत्तर मिळावं असं मी अपेक्षित ठेवलं होतं. सभागृहात समोर ते उत्तर यावं अशी अपेक्षा माझी नव्हती. बंद पाकिटमध्ये मला त्याचं उत्तर मिळावं असं माझं अपेक्षा होती. पण ते सभागृहात समोर मला मांडायची वेळ आली आणि या लोकांनी मला त्या पद्धतीने उत्तरही समाधानकारक मिळालं नाही असं मला मांडायचं. हे प्रथमच निवडून आलेले नगरसेवक आहेत प्रवीण दर्गो पाटील आणि त्यांनी अगदी म्हणजे अभ्यासपूर्ण हा प्रश्न उपस्थित केला होता. पण सभागृहामधून प्रशासकीय नगरसेवकांकडून चोख उत्तर लेखी स्वरूपात मिळालं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये सभाशास्त्राप्रमाणे हे कामकाज होईल का. अजून काही सांगायचं आहे तर मला असं म्हणायचं आहे, या 44 कलमांकडे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असा काही ठिकाणी मला वाचण्यात आलं की काही शाळांचे महानगरपालिका शाळांचे वेतन त्या आलेल्या व्याजामधून या लोकांनी दिलेलं आहे. तर त्यामध्ये
मला वाटतं भ्रष्टाचार आहे. नक्कीच नक्कीच त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. या लोकांनी पूर्ण मला त्यामध्ये पूर्ण सविस्तर 71 कलमान्वये मला संपूर्ण त्याचा व्याज व मुद्दल व त्या ठिकाणी वापरलेले ते रक्कम ते कुठं कुठं वापरलं त्याचं पूर्ण सभागृहासमोर 71 कलमान्वये वाणिज्य विभागाचे एक प्रमुख म्हणतायत की बाबा सदर रकमेचा आम्ही उल्लेख अंदाजपत्रकामध्ये केला. समाधानकारक नाही ना, ते द्या ना मग. म्हटले ते पण दिलेत, पण त्यामध्ये मला वाटतं छुपा आकडा काहीतरी आहे. त्याला मला अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्या पूर्ण वाणिज्य खात्यानं मला द्यावं आणि मी त्यावर अभ्यास करून मला बोलाले. आणि विशेष म्हणजे अंदाजपत्रकामध्ये एक लक्षात येईल, जमा आणि खर्च ह्या दोन रकान्याच्या बाजूला व्याजापोटी आलेली जमा रक्कम, अशा ठेवीमध्ये जमा रक्कम असा एक रकाना अपेक्षित आहे आणि तो रकाना अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. इथंच कुठेतरी पाणी मुरतंय, म्हणजे तळं राखायला दिलं आणि पाणी कधी चाकलं हेच कळत नाही, असा प्रकार आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या नवख्या नगरसेवकांना 44 खाली प्रश्न विचारावं की नको, सभागृहामध्ये प्रश्न उत्तराचा तास होईल का नाही, सभाशास्त्राप्रमाणे सभागृह चालेल की नाही, या सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या किंवा डिफरन्स विथ पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणाऱ्या भाजपा पुढचा हा सर्वात मोठा प्रश्न. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.